सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केल्यावर सोलापूरमधील पूरग्रस्त तिऱ्हे गावातील शेतकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत जाणून घेतल्यात एबीपी माझा। काय अपेक्षित होतं शेतकऱ्यांना? प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 तर मिळालं पाहिजे। ते सरकारचं असं म्हणणं आहे की एकूण जे विमाची रक्कम मिळून सरकार मिळून जे काही मदत मिळते ती जवळपास 50,000च्या जवळपास जाते। नाही तसा हिशोब घालू नका तुम्ही। कसं आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं कंबरड मोडलंय पूर्ण। आम्ही खासदार प्रणितताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मंत्रालयामध्ये जाऊन, आणि तिथं त्या ठिकाणी आम्ही हेक्टरी 50,000 मदत मिळाली पाहिजे आणि सरसकट ती सगळ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केली। आता एनडीआरएफच्या माध्यमातून तुम्ही जी मदत जाहीर केली आहे, जे निकष म्हणता तुम्ही, तर निकष सगळे बाजूला चाला। महाराष्ट्र मोठा आहे, 31,000 म्हणताय तुम्ही मिळाले मुख्यमंत्र्यांनी, पण महाराष्ट्र त्या मानानं मोठा आहे। पंजाब सरकार राज्य असेल, कर्नाटक सरकार राज्य असेल, ह्या राज्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालेली आहे। आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। नदीकाठचा भाग आहे, शेती आहे, ऊस आहे। ऊसाचा एकरी लाख रुपये जो 1.5 लाख जो उत्पन्न काढणारे आमचे शेतकरी आहेत, यांचं उदाहरण घ्या। तर त्यांना हे तुम्ही 32,000 काय होणार आहे? जे नदीकाठची जी जमीन आहे खरडून गेली आहे त्यासाठी 47,000 रुपये, आणि ती जे वरचं पीक आहे त्यासाठी सुद्धा 32,000च्या आसपास, म्हणजे हे 47,000 रुपये जमिनीचे आणि वरचे 42,000 म्हणजे 80,000च्या आसपास जे नदीकाठचा जो भाग आहे त्यासाठी 80,000च्या आसपास हेक्टरी पैसे मिळणार आहेत। कॅमेरा पर्सन युगल दिसं आफताब शेख, एबीपी माझा, तिरे, सोलापूर।